ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। लागलं, गावागावात आंदोलन करावी लागली, रस्त्यावर उतरून सशस्त्र लढा द्यावा लागला, रक्तही देखील सांडावं लागलं, त्याग करावा लागला। त्या त्यागाचं स्मरण करणं, त्या त्याग करणाऱ्या मुक्ती सैनिकांना वंदन करणं आणि अभिवादन करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे। मराठवाडा मुक्ती संग्राम हा मराठवाड्यातल्या जनतेचा लढा होता, तो जनतेने लढला, त्यामुळे सर्वांच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी करणं शक्य नाही। अनेकांच्या नावाचा उल्लेख करणं राहू शकतं, त्याबद्दल मी सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो। मराठवाडा मुक्ती संग्रामाबद्दल बोलत असताना जी नावं प्रामुख्याने समोर येतात त्यामध्ये आदरणीय स्वामी रामानंदजी तीर्थ साहेबांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं। स्वामी रामानंद तीर्थ साहेबांनी या मुक्ती संग्रामाचं नेतृत्व केलं। आपल्या बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाई ही त्यांची कर्मभूमी, त्यामुळे खऱ्या अर्थाने अंबेजोगाई आणि बीड जिल्हा हा लढ्याचा केंद्रबिंदू होता। आदरणीय रामानंद तीर्थ साहेबांना सन्माननीय दिगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चव्हाण, भाऊसाहेब वैशव पायन, विजयेंद्र काबरा, बाबासाहेब परांजपे यांच्यासारख्या नेत्यांनी त्या काळामध्ये अतिशय भक्कम साथ दिली। मराठवाडा मुक्तीचा लढा हा लोकांनी त्या गावागावात लढवला, हे त्या लढ्याचं वैशिष्ट्य आहे। हैदराबादच्या निजामांचा पंतप्रधान मराठवाड्यात येऊ नये म्हणून रस्त्यावर पूल उडवून देण्याचं काम काशीनाथराव कुलकर्णी यांच्यासारख्या मराठवाडा मुक्ती सैनिकांनी त्या ठिकाणी केलं। बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वरच्या दगडाबाई शेळके यांचं तर आजही मराठवाड्याशी झाशीची राणी म्हणून कौतुक होतं। स्वामी रामानंद तीर्थांचं नेतृत्व अंबेजोगाई सारख्या पवित्र कर्मभूमीमध्ये आणि जिल्ह्याच्या सीमा भागात झालेल्या लढ्यामुळे बीड जिल्ह्यानं मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या प्रत्येक लढ्यात निर्णायक भूमिका बजावली। बीड जिल्ह्याची भौगोलिक वैशिष्ट्य अशी आहेत की तत्कालीन मराठवाडा प्रांतातले नांदेड, औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद या जिल्ह्यांच्या सीमा बीड जिल्ह्याला लागून होत्या, तर दुसरीकडे भारत सरकारच्या हद्दीतल्या अहमदनगर जिल्ह्याची सीमा बीड जिल्ह्याला लागून होती, त्यामुळे बीड जिल्ह्याच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात कारवाया झाल्या। या लढ्याचा भार बीड सह संपूर्ण मराठवाड्यातला सामान्य शेतकरी, कष्टकरी आया बहिणींनी मोठ्या हिमतीने उचलला, त्यासाठी त्यांनी मोठी किंमत चुकवावी लागली। ही गोष्ट आपल्याला कदापि विसरता येणार नाही। बीड जिल्ह्यातल्या धर्माजी प्रतापरावांच्या 1818च्या बंडाच्या पासून याची सुरुवात झाली असली तरी बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक समाज घटकाचा या लढ्यामध्ये समावेश होता। जयवंत, बळवंत यांच्यापासून शहाजी आणि धोंडीजी या मुंडे भावंडांच्या सुद्धा या लढ्यात मोठं योगदान होतं। त्यामुळे बीड जिल्ह्यातल्या वंचित, उपेक्षित घटकांतल्या यद्या, मुग्या या मातंग समाजातल्या तरुणांच्या पासून काना भिल्ल यांच्यापर्यंत अनेकांनी या मुक्ती संग्रामात आपल्या रक्ताचा वाटा दिलेला आहे। या प्रत्येकाचे नोंद आपण ठेवली पाहिजे। या लढ्यात हिरालाल कोटेचा यांनी गांधी विचारांची पताका रोवली, पुरुषोत्तमराव चपळगावकर आणि रामलिंग स्वामी यांनी आपल्या नेतृत्वाने या लढ्यात योग्य दिशा दिली। काशीनाथराव जाधव आणि श्रीनिवास खोत यांनी उभारलेल्या सशस्त्र शिबिरामुळे हा लढा निर्णायक झाला, तर बीडचे सुपुत्र विठ्ठलराव काटकर, धोंडीबा देसाई, नागथई, शेख उमर, नारायण जुजकर, उद्धव गिरी, सुखदेव घोळवे या लढवयांनी आपल्या जीवाचं रान करून रजाकारांना पाळता भुई थोडी केली। हा संघर्ष फक्त राजकीय नव्हता, तर तो सामाजिक समतेचा, स्वाभिमानाचा आणि स्वातंत्र्याचा लढा होता। सर्वसामान्य जनतेच्या त्यागाचं, बलिदानाचं आणि शौर्याचं पवित्र झालेल्या या भूमीतून उठलेल्या आंदोलनाचं केवळ बीडपुरतं मर्यादित नव्हतं, तर संपूर्ण मराठवाड्याच्या स्वातंत्र्याच्या पायाभरणी करणारे ठरले। या लढ्यात माता भगिनींनी सोसलेले हाल, शेतकरी कष्टकऱ्यांनी केलेला संघर्ष, समाजातल्या उपेक्षित घटकांनी दाखवलेली जिद्द, या सर्वांच्यामुळे बीड जिल्ह्याचा स्वातंत्र्य लढा विलक्षण ठरतो। मुक्ती संग्रामाचा इतिहास हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नाही, तर तो आपल्या पूर्वजांच्या बलिदानातून मिळालेला वारसा आहे। स्थानिक इतिहासाशिवाय राष्ट्रीय इतिहास पूर्ण होत नाही, हे बीड जिल्ह्याच्या संघर्षातून स्पष्ट होतं। आज आपण ठरवूया की या जिल्ह्याच्या प्रत्येक हुतात्म्याचं स्मरण करायचं,
त्यांच्या त्यागाचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा आणि या भूमीच्या पावित्र्याचं भान ठेवून समाजहिताचे कार्य करण्याची प्रेरणा त्या ठिकाणी घ्यायची। बीड जिल्ह्याच्या सुपुत्रांच्या प्रमाणेच या लढ्यात लातूरच्या हरिश्चंद्र जाधवांनी बर्दापूरच्या पोलीस स्टेशन उडून दिलं। उस्मानाबादच्या होटीगावच्या जनार्दन होर्टीकर गुरुजींनी नळदुर्ग सर करण्याचं काम केलं। परभणीत सूर्यभान पवार, विनायकराव सारठाणकर, विश्वनाथराव कातनेश्वरकर यांनी रजाकारांना हुसकावून लावण्याचं काम केलं। नांदेडचे देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर यांच्यासारख्या हजारो मराठवाडा मुक्ती सैनिकांनी जीवावर उदार होऊन मराठवाडा मुक्तीचा लढा दिला। त्यात सर्वांचा त्याग, पराक्रमातून मराठवाडा स्वतंत्र झाला। त्या सर्वांचा त्यागाचं स्मरण करून या स्वातंत्र्य सैनिकांच्या बद्दल कृतज्ञ राहणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे। आजच्या या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला विश्वास देतो की आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या बीड जिल्ह्याचा चेहरा मोहरा आपण बदलणार आहोत। नवा विकसित बीड जिल्हा घडवण्याचा संकल्प आपण सगळ्यांनी केलेला आहे। बीड जिल्ह्याची मागील काही महिन्यापासून आपण अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले। लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर बीड विमानतळ विकास प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे। जागा निश्चित करण्यात आलेली आहे। पूर्व व्यवहार्यता चाचणीसाठी लागणारा निधी हा आपण उपलब्ध करून दिलेला आहे। जिल्ह्यातल्या युवकांना तंत्रज्ञानाधारित कौशल्य मिळावे म्हणून CIIT प्रकल्प उभारणीला गती देण्याचं काम आपण करतोय। टाटा टेक्नॉलॉजी आणि MIDCच्या सहकार्याने जवळपास 200 कोटीचा हा प्रकल्प लवकर प्रत्यक्षात उतरणार आहे। आजच्या मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर बीड अहिल्यानगर रेल्वे धावणार आहे। उर्वरित मार्गाचे अडथळे दूर करून तो मार्ग पूर्णत्वास नेण्याचं येणार आहे। 2 दिवसापूर्वीच अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या उर्वरित कामाच्यासाठी 150 कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारने रेल्वे विभागाला दिलेला आहे। परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला 351 कोटीची मान्यता देण्यात आलेली आहे। त्याप्रमाणे बीड मधील श्री कंकालेश्वर मंदिराच्या परिसराचा विकास आपण करायचा ठरवलेला आहे। आपल्या जिल्ह्यात महसूल भवनचं भूमिपूजन आपण केलं। गेल्याच महिन्यात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं या जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना प्रत्येक विभागांचा आणि विकासाचा सविस्तर आढावा आपण घेतला। जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याच्या सूचना मी प्रशासनाला दिलेल्या आहेत। बीडमध्ये नवी प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे। अत्याधुनिक जिल्हा ग्रंथालय उभारण्यात येणार आहे। सहकार भवनाची उभारणी होणार आहे। सहकार क्षेत्राची सर्व कामकाज एका छताखाली सुलभपणे आपल्याला आणायची। आपल्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या अतिरिक्त 25 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलाय। आजच त्याचं भूमिपूजन करायचं होतं, परंतु वेळेअभावी आपण ते पुढच्या ट्रिपला घेतलंय। आपल्या परळीमध्ये नवीन शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय 550 कोटी रुपयाचं आपण मंजूर केलेलं आहे। महसूल विभागामार्फत जनता दरबार, सेवा मित्र चॅटबोट, जिवंत 7/12 मोहीम, महसूल सप्ताह आणि विवादग्रस्त फेरफारांचे तात्काळ निवारण हे उपक्रम आपण नागरिकांच्या करता हक्कासाठी राबवले जात आहेत। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून माझ्या ऊसतोड कामगारांच्या आरोग्य तपासण्या, राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन प्रमाणपत्र, कायाकल्प पुरस्कार, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधील 94% अधिक उद्दिष्टपूर्ती, लखपती दीदी योजना, अंगणवाडी बांधकाम या उपक्रमांना ग्रामीण जीवनमान उंचावण्याचा करता मदत होणार आहे। पोलीस विभागाचा संवाद QR कोड, सुगम संपर्क, थर्म नेम प्लेट, पोलीस आपल्या बांधावर अशा उपक्रमाच्यामुळे नागरिकांचा विश्वास वाढलेला आहे, तर गंभीर गुन्ह्यात घट झालेली आहे। जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला योग्य अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। जिल्ह्याच्या पोलीस दलाच्या सक्षमीकरणाकरता, बळकटीकरणाकरता दर्जेदार वाहन खरेदी केलेली आहे। त्याच्यातली बरीचशी वाहनं आता तुमच्या समोर उभी राहिलेली दिसत आहेत। हा कार्यक्रम झाल्यानंतर आपण त्याचं लोकार्पण करणार आहे। त्याचबरोबर पोलीस कॅन्टीन सारखा उपक्रम माझ्या पोलीस बांधवांच्यासाठी आपण राबवणार आहोत। हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत एका दिवसात 30 लाख झाडं लावून बीड जिल्ह्याने नवा विक्रम प्रस्थापित केलेला आहे। येत्या काळात आपल्या बीड जिल्ह्यात 1 कोटी झाडं लावायची आहेत। आपण नुसती झाडं लावणार नाही, तर ती आपल्याला जगवायची। आरोग्य क्षेत्रामध्ये देखील आपण मोठी झेप घेतलेली आहे।
आपल्या जिल्हा रुग्णालयाच्या विभागाचं आधुनिकीकरण प्रस्तावित आहे। हृदयरोग निदान आणि उपचारासह अनेक असाध्य आणि दुर्धर आजारावर आपण अत्याधुनिक उपचार सुविधा बीडमध्ये उपलब्ध करून देतोय। यामुळे जिल्हावासियांना उपचारासाठी आपल्या जिल्ह्याच्या बाहेर जावं लागणार नाही। अंबेजोगाईला मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालय पायाभूत सुविधाचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही। वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय हे आरोग्यपूर्ण बीड भविष्याचा अधिष्ठान आहे। त्याचाही आम्ही मास्टर प्लॅन बनवलेला आहे। जिल्हा नियोजन योजनेत आरोग्य शिक्षण महिला बाल विकास यासाठी मोठी तरतूद आपण केलेली आहे। जिल्हा रुग्णालयाच्या 10 बेडचं कार्डियाक कॅथलॅबचं उद्घाटन आज सकाळी 6:30 वाजता आम्ही लोकप्रतिनिधी आणि अधिकारी आणि सगळा पॅरामेडिकल स्टाफ, नर्सेस, डॉक्टर्स सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण केलेला आहे। जिल्ह्यात MRI सुविधा, माता बाल संगोपन रुग्णालय, डायलिसिस सुविधा हे सर्व आरोग्य सेवेचे क्रांती घडवतील याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही। युवकांना रोजगारक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली। 4800हून अधिक प्रशिक्षणार्थींना 18 कोटीपेक्षा जास्त विद्यावेतन आपण अदा केलेलं आहे। जिल्हा उद्योग भवन बांधण्यासाठी 32 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। बीड जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाच्या डोक्यावर स्वतःचं सुरक्षित छप्पर असावं हे आमचं ध्येय आहे। त्याकरता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि रमाई आवास योजनेच्या माध्यमातून हजारो कुटुंबांचा हक्काचा निवारा आपण देतोय। याचबरोबर महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी लखपती दिदी हा उमेद अभियानाचा उपक्रम बीड मध्ये यशस्वीपणे राबवण्यात आलेला आहे। या बीड जिल्ह्याच्या माध्यमातून मातृशक्तीचं स्वतःचा व्यवसाय उभा केला, उत्पन्न वाढवलं आणि आपल्या घराचा त्यात आधार बनल्या। हे सर्व प्रकल्प उपक्रम हे बीड विकास यात्रेची सुरुवात आहे। आपण सर्वजण मिळून लोकशाहीच्या बळावर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण या सर्व क्षेत्रात बीड जिल्ह्याला महाराष्ट्रात प्रगत जिल्ह्याच्या अग्रस्थानी नेऊया। गेल्या 2 दिवसापासून बीड जिल्ह्यात आणि राज्यभर मुसळधार पावसाचा तडाखा बसलाय। नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली। काही ठिकाणी नागरिकांचं तात्पुरतं स्थलांतर करावं लागलं। काही गावं पाण्याने वेढली गेली। बीड जिल्ह्यातल्या काही ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली। मी या निमित्तानं आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो, आम्ही सर्वांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं, बारकाईनं मंत्रालयातून लक्ष ठेवलं। जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ अधिकारी प्रत्येक घडामोडीची माहिती घेत होते। आवश्यक त्या ठिकाणी NDRF आणि SDRFची पथकं आपण तैनात केली। हेलिकॉप्टरच्या मदतीनं सेना दलाच्या जवानांनी जिल्ह्यातल्या पूरबाधितांची सुटका केली। पूरग्रस्तांना, बाधितांना तातडीने मदत देण्याच्या स्पष्ट सूचना ह्या प्रशासनाला दिल्या। कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातला शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिक वाऱ्यावर सोडला जाणार नाही अशा पद्धतीचा महायुतीच्या सरकारने निर्णय घेतला। शेत पिकांचं, पशुधनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। काही ठिकाणी मनुष्यहानी झाली। अशा परिस्थितीत शासन शेतकरी आणि पशुपालकांच्या पाठीशी ठामपणे सदैव उभं आहे। या ठिकाणी या प्रसंगी आपण सर्वांनी एकत्र उभं राहिलं पाहिजे। तोच आपला खरा महाराष्ट्र धर्म आहे। गेल्या काही दिवसात आपल्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणासारख्या सामाजिक प्रश्नामुळे वेगवेगळ्या समाजामध्ये एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत। ही बाब नक्कीच आपल्या दृष्टीने चिंताजनक आहे। पण माझी आपल्याला सगळ्यांना हात जोडून मनापासून विनंती आहे की महाराष्ट्र हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारांचा महाराष्ट्र आहे। महाराष्ट्राच्या मातीला मोठी सामाजिक परंपरा आहे। आपला सामाजिक धागा अधिक बळकट आहे, तो कधी तुटू देऊ नका। महाराष्ट्राची सामाजिक वीण आणखी घट्ट करण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया। कोणत्याही परिस्थितीत समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळेल हीच महायुती सरकारची ठाम भावना आहे। त्या निमित्तानं माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे, कोणाच्याही भूलतापांना, चिथावणीला आणि अफवांना बळी पडू नका। एकमेकांच्यावर विश्वास ठेवा। न्याय आणि समानतेची हमी देत सर्वांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचंय, तरच खऱ्या अर्थाने मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या शहीदांना आदरांजली ठरेल। तर चला मग आज आपण शपथ घेऊया, सर्वांनी मिळून एक महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र घडूया।
हाच आपला खरा महाराष्ट्र धर्म आहे। मराठवाडा मुक्ती संग्राम हा मराठवाड्याच्या गौरवशाली इतिहास आहे। मराठवाड्यातील जनतेच्या शौर्याचा, त्यागाचा, पराक्रमाचा, संघर्षाचा, अस्मितेचा इतिहास आहे। हा गौरवशाली इतिहास पुढच्या पिढीपर्यंत कसा पोहोचवता येईल यासाठी येणाऱ्या काळात आपण काम करायचं आहे। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा साजरा करत असताना मराठवाड्याच्या विकासाकडे या पुढच्या काळात अधिक लक्ष देण्याचं काम आपण करूया। मराठवाडा मुक्ती संग्रामातील सन्माननीय स्वातंत्र्य सैनिकांना, वीर हुतात्म्यांना पुन्हा एकदा मी अभिवादन करतो। तसंच आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे। तसं आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आज जन्मदिन आहे, वाढदिवस आहे। 75 वर्ष त्यांनी पूर्ण केलेली आहे। देशाचं अतिशय मजबूतीनं नेतृत्व ते करतायत। तुमचा माझा भारत देश जगामध्ये एक महत्त्वाचा देश म्हणून त्या ठिकाणी ओळखला जावा अशा पद्धतीनं आपल्या देशामध्ये गेले 10-12 वर्ष काम चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये अहोरात्र पंतप्रधान साहेब कष्ट घेत आहेत, आपल्याला वेगवेगळ्या योजना देत आहेत, कार्यक्रम देत आहेत आणि आपला देश हा जगामध्ये एक महत्त्वाचा देश ठरला पाहिजे, एक महासत्ता झाली पाहिजे। आपलं पर कॅपिटा उत्पन्न वाढलं पाहिजे, आपलं त्या ठिकाणी आर्थिक सुबत्ता ह्या देशामध्ये सगळीकडे आली पाहिजे अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे। आणि त्याच्यातनंच बरेच वर्षाचं माझ्या बीडकरांचं स्वप्न, जे बीड टू अहिल्यानगर, वास्तविक अजून आपल्याला पुढचा टप्पा परळीचा, नंतर पुण्याचा आणि नंतर मुंबईपर्यंत ती रेल्वे न्यायची आहे, तेही काम आपण करू। मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून, तुमचा बीडचा पालकमंत्री म्हणून आपल्याला सगळ्यांना सांगतो, काही झालं तर बीड जिल्ह्याच्या ह्या विकासाचे महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत, मग आपल्या साईच्या साई विधानसभा मतदारसंघातल्या असतील, त्याला योग्य पद्धतीचा निधी देण्याचं काम आमचे महायुतीचं सरकार, आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, मी आणि बाकीचे सगळे आमचे मंत्रिमंडळातले सहकारी करतील। आपण फक्त मनापासून साथ द्या, कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही भेदभाव करणार नाही, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करू, त्याच्यामध्ये राजकारण आणणार नाही, ही पण खात्री ही मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिनी मी आपल्या सगळ्यांना देतो। आणि पुन्हा आज स्वातंत्र्य सैनिकांना, वीर हुतात्म्यांना अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो। पंतप्रधानांना पण आपल्या सर्वांच्या वतीनं, महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं, बीडकरांच्या वतीनं लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा वाढदिवसाच्या देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।